पाईप लावा इकडून एक पाईप लावा. हिंगणघाटच्या मुकापट्टी येथे घराला आग. आगीत 4 शेळ्या भाजल्या गेल्या. घरातील साहित्य जळून खाक. वर्धाच्या हिंगणघाट नजीक असलेल्या कडकडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुकाबड्डी येथे आज सकाळी अचानक घराला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. घरात असलेल्या 4 शेळ्यांचा भाजल्याने मृत्यू या आगीच्या घटनेत झाला आहे. ही आग आज सकाळी लागली. मुकाबड्डी येथील सभा गोविंद नरवरे यांच्या घराला अचानक आग लागली. त्यावेळी घरातील मंडळी लागलीच घराच्या बाहेर पडले. शेजारच्या नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवणे सुरू असताच मोठे नुकसान यात झाले आहे. अन्नधान्याची राख रांगोळी झाली. घरातील साहित्य पूर्ण जळून खाक झाले. वासुदेव लभाने, मी महसूल सेवक आहे इथे. मला आगीची बातमी कळली. मी त्वरित मुकाबर्डी इथे आलो तर संपूर्ण घर खाक झालेले आहे. मी त्याचा संपूर्ण पंचनामा केलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ही कळवलेलं आहे आणि इथं संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. आता संपूर्ण आज विजलेली आहे आणि अन्नधान्याचं आणि 100% नुकसान झालेलं, 100% इथलं नुकसान झालेलं आहे. परिस्थिती त्या दोन बकऱ्या जळलेल्या आहेत. त्यांच्या 4 बकऱ्या जळलेल्या आहे आणि बाकी बकऱ्या तर सोडून देण्यात आलेल्या आहे. त्या वाचलेल्या आहे, परंतु जीवितहानी अशी कुठली झालेली नाही आहे. आणि इथे सगळी आता विझवण्यात आलेलं आहे. बाकी घरं वगैरे एकच घर पेटलेलं आहे. पैसे वगैरे आणि संपूर्ण नुकसान झालेलं आहे. मी सांगितलंच आहे. त्यांचं कागदपत्र जळलेलं आहे. अन्नधान्य पण जळलेलं आहे. 2 ड्राम धान्य, गहू आणि तांदूळ वगैरे आहे ते जळलेलं आहे. कागदपत्र सुद्धा जळलेले आहे. भांडी कुंडी आणि सगळंच जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या जळलेल्या आहेत. 100% जळलेल्या आहे. त्याची माहिती मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली.